नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। पुण्यात ओबीसी समाजाची बैठक, मराठा आरक्षणाला विरोध। पिंपरीत काव्य मैफिल, म्हाडा टॉवर्स मध्ये कवी संमेलन आणि थेरगाव रुग्णालयात न्यूरोलॉजीची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। पुण्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली। मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीला तीव्र विरोध करत हाके यांनी सरकारवर टीका केली आहे। तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाज आपल्या हक्कासाठी आक्रमक झाला असून बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी एक सवाल आहे, फक्त सभामध्ये भाषणांमध्ये ओबीसी डीएनए आहे म्हणून चालणार नाही। तुम्हाला 59 लाख जर बोगस सर्टिफिकेट वाटली गेली असतील तर ओबीसीचं आरक्षण टिकलंय का तुम्ही सांगा। त्या रद्द करणार का सांगा। त्यांना तिकीट देणार नाही म्हणून इथल्या सगळ्या पक्षांनी भूमिका जाहीर करावी। आणि अजून एक आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, जो JR आहे, गव्हर्नमेंट रेझोल्युशन आहे, जो न्याय सारथीला तोच मारतीला, तोच तारतीला तोच महाज्योतीला। आज महाज्योतीला आज परत अजितदादा पवार या जातीयवादी उपमुख्यमंत्र्यांनी सारथीला 150 कोटी रुपये दिले, पण महाज्योतीच्या पोरांना आजपर्यंत निधी दिलेला नाही। निषेध व्यक्त करतो आम्ही अजितदादा पवारांचा जातीयवादी उपमुख्यमंत्र्यांचा। जालना शहरात गौरी गणपती सणाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। महालक्ष्मीच्या आगमनासाठी बाजारात मुखवट्यांची विक्री जोरात सुरू आहे। तर 700 ते 7,000 रुपयांपर्यंतचे मुखवटे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली आहे। तर गणेश आगमनानंतर चौथ्या दिवशी माहेरवाशीन गौराईंचं स्वागत, दुसऱ्या दिवशी पाहुणचार आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन अशा उत्साहपूर्ण वातावरणात हा सण साजरा होतो। तर जालनाकर महिला मंडळी गौराईंच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या असून साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ वर्दळ वाढली आहे। आपल्याकडे सर्वप्रथम अमरावती पॅटर्न मधले ओरिजिनल मुकुटे आहेत। ते साधारण मुकुटे आपण कस्टमरला एक 700 रुपयापासून तर 7,000 रुपयापर्यंत देतो। त्याच्यामध्ये हलके भारी मुकुटे वगैरे सर्व आहेत। आपल्याकडे वारकरी सेट वगैरे आहेत, तुम्ही पाहू शकता वगैरे। हे मटेरियल पूर्ण टेराकोटा मटेरियल कलकत्तावरून येतं। गेल्या वर्षी त्या वर्षी बघता या वर्षी मार्केट चांगल्या प्रकारचं आहे, प्रतिसाद खूप चांगला आहे गेल्या वर्षीपेक्षा यावेळेस। आणि सर्वप्रथम समजा यावेळेस समजा की गौरी आगमनला गणपती झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी गौरी आगमन येते। यावेळेस 4 दिवस भेटले तर त्यामुळे कस्टमरला खूप टाइम भेटला की त्यांना 4 दिवस भेटले शॉपिंग करण्यासाठी वगैरे। तर भरपूर टाइम भेटला आणि विक्री चांगला आहे गेल्या वर्षीपेक्षा। पुणे महापालिकेच्या वतीने शहरभर राबविण्यात येणाऱ्या रेबीज लसीकरण उपक्रमाचा वारजे परिसरात आरंभ झालाय। काल सकाळपासून 5 ते 6 टीम्स लसीकरणाचे काम करत असून त्यामध्ये 3 डॉक्टरांचा समावेश आहे। तर या मोहिमेद्वारे दररोज सुमारे 100 ते 150 भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात येते। अचलपूर चांदूर बाजार मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केलेत। त्यांनी बच्चू कडू यांच्या अधिकृत पेजवरून चपाट्यांमार्फत खोटी माहिती पसरविल्याचा दावा केलाय। तर बच्चू कडूंनी विरोधकांना घरकुल नाकारलाय, तर जवळच्या लोकांना डबल मजली घरकुल बांधून दिल्याचा आरोप तायडे यांनी केलाय। तर निधी वळविल्याच्या चर्चेत खंडन करताना त्यांनी कागदपत्राचा पुरावा सादर केलाय। त्यांनी पराभव झाला आहे मान्य करावं आणि त्यांनी जे फालतूची नेतेगिरी आहे दाखवायची। मी फार असं आहे आता ते नौटंकी तुम्हाला माहिती आहे। आंदोलनाच्या माध्यमातूनच त्यांनी आंदोलन विकलेले आहे, आंदोलनाच्या माध्यमातून कार्यकर्ते विकलेले आणि सगळं विकटाक करूनच त्यांनी स्वतःची जागा बनवलेली आहे। त्यामुळं इलेक्शनच्या पहिले तुम्ही पत्री टाकता, त्याच्या इलेक्शनच्या पहिले तुम्ही मुरुम टाकता, त्याचं भूमिपूजन करता आणि इलेक्शन झाल्यानंतर तिची मुरुम पत्री भिष्टी सगळं उचलून नेता। असे 50 ठिकाणं आपल्या माझ्या मतदारसंघात आहे। त्याच्यामुळं खोट्या नोट्या आरोपावर आता मी आमदार झालो म्हणून हे सगळं उघडं पडत आहे आणि 20 वर्षात काय काय केलं हे जनतेला थोडं माहिती आहे। कागदोपत्री काय कुठे घुसलं कोणी। आता माझ्यावर आरोप झाले किंवा माझ्यावरती पेपरमध्ये या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या चेलेच्या पाट्यांनी। त्याच्यामुळं ते मी सक्षम होतो म्हणून ते आम्ही आमचे सगळे पदाधिकारी सक्षम असल्यामुळं ते उघडकीस आलं। 20 वर्षात काय केलं असेल कोणाला। आपण सत्तेत असून सुद्धा विरोधकांच्या विरोधात म्हणजे प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आपल्याला वेळ येत आहे, म्हणजे बच्चू कडू आपल्यापेक्षा ताकदवर आहे असं आपल्याला वाटते का? विरोधकांचं कामच असतं विरोध करणं किंवा अशा प्रकारचे आरोप करणं। नाही तुम्ही प्रश्न विचारून राहिले की ताकदवर आहे, ताकदवर पडले कशाला असतो तुम्हाला जवळ तुम्ही किती जण पत्रकारिता करून राहिले। मला एक सांगा,
जनतेने पाडलं ना त्यांना, किती ताकदवर असं. याच्यापेक्षा मोठे मोठे लोक पाडलेले आहेत. संगमनेरला 7 वेळा निवडून आलेले बाळासाहेब थोरात पडलेले आहेत. पाडणं हा काही जनतेवर आहे सगळं खेळ. ताकदवर कोण म्हणत असते हो? जनता म्हणत असते. कुणी कुणाला ताकदवर. मी काय छोटा कार्यकर्ता आहो, आताही पहिली होतो, पण मला आमदार केलं ना लोकांनी, जनतेच्या आशीर्वादाने झालो ना मी. पण मी स्वतःला ताकदवर समजायचं का? मग खरी ताकद ही जनता असते, समजलं? त्याच्यामुळं कोण ताकदवर आहे आणि कोण काय आहे हा काळ ठरवत असते, लोक ठरवत असते, तुम्ही आणि मी नाही. पिंपरीतील म्हाडा टॉवर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने 1 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता HIG क्लब हाऊस येथे भव्य कवी संमेलन आयोजित करण्यात आले. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सचिव डॉक्टर संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात संजय देशमुख, देवेंद्र गावंडे, प्राध्यापक संजय शेळके, रेवती साळुंखे यांच्यासह अनेक कवी कविता सादर करणार आहेत. तर मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील आणि उपाध्यक्ष गोविंद खामकर यांनी नागरिकांना या मैफिलीचा आनंद घेण्याचं आवाहन केलंय. या बातमीचा घेऊयात एक छोटीशी विश्रांती, लगेचच परत येऊयात. पाहत राहा न्यूज अनकट. ब्रेकिंग न्यूज. मास्तरांना घ्यायची आहे शाळा. मला आता एखादं मोठं स्टुडिओ किंवा चॅनल चालवायला द्या. व्यवस्थित सिनेमा शिकलेले, पूर्ण डिग्री मास्टर सगळं घेतलेलं आहे. तुम्ही शहरातून काढाल, पण मनातून कसं काढणार? छोट्या कबीरचे अश्रू अनावर. एवढं त्याचं बॉन्डिंग होतं की तो म्हणजे कबीरला सोडत नव्हता. कबीर सेटवरती पण आहे ना, त्याचे कबीरच्या गादीवरतीच येऊन झोपायचं. त्याला आम्ही बाहेर तिकडे नेऊन बांधलं ना, तरी तिकडच्या सगळ्या त्यांनी गाद्या बिद्या सगळ्या फाडून टाकल्या होत्या. खंड्या म्हणजे एक डॉग. का रडली श्यामची आई? जाणून घ्यायचं असेल तर पहा पॉडकास्ट वाला पॉपकॉर्नचा नॅशनल अवॉर्ड विनर स्पेशल एपिसोड फक्त स्वरंग टीव्हीवर. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. 24 ऑगस्ट 2025च्या मध्यरात्री अमरावतीच्या राजकमल रेल्वे उड्डाण पुलाचा प्रवेश सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांनी कोणतीही पूर्व सूचना न देता बंद केलाय. ऐन हिंदू उत्सव काळातील या निर्णयामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. तर रुग्णवाहिका, व्यापारी, शैक्षणिक संस्था, ऑटो युनियन आणि SD महामंडळाला माहिती नसल्यानं दैनंदिन जीवनावर परिणाम झालाय. तर 2023 मध्ये 240 कोटींचा पुनर्निर्माण प्रस्ताव शासनाकडे पाठवला गेलाय, पण सत्ताधारी आणि जनप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे तो रखडलाय. तर सौंदर्यीकरण आणि स्ट्रीट लाईट सारखे लाखो रुपये खर्च करूनही स्ट्रक्चरल ऑडिट खाजगी संस्थेकडून का केलं असा सवाल उपस्थित आहे. तर नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे निधी मंजूर आणि निविदा प्रक्रियेची मुदत जाहीर करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. आज आम्ही युवक काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटी मार्फत पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना निवेदन सादर करण्याकरता आलो आहोत. तर या निवेदनाचा मुद्दा असा की आपल्याला कल्पना आहे की हा जो आपला राजापेठचा जो रेल्वे पूल आहे, राजकमलचा रेल्वे पूल आहे, हा प्रशासनाने तातडीने बंद केला. कुठलाही व्यापारी संघटना, जनप्रतिनिधी, कुठल्याही शैक्षणिक संघटना, वाहतूक संघटना चर्चा न करता बंद करून दिला. त्याच्यामुळे संपूर्ण शहर 25 तारखेला ठप्प झालं होतं. तर आता यामागे या निवेदनात आमची मागणी, आमचं म्हणणं हे आहे पालकमंत्र्यांना की तुम्ही हा बंद केला, मात्र तुम्ही जनतेला पूर्णपणे अंधारात ठेवलेला आहे की हा नेमका पाडणार कधी, याचा प्रस्ताव कधी गेला, हा बांधणार कधी, याची डेडलाईन काय, कधीपर्यंत जनतेला हा त्रास सहन करावा लागणार, हे आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून विचारणार आहोत. तसंच जनतेच्या मनात पुन्हा सांगितल्याप्रमाणे संभ्रम आहे की इथल्या जनप्रतिनिधींनासुद्धा माहिती नाही हे पूल बंद होणार आहे. इथल्या भाजपच्या अध्यक्षांच्या संस्थेतून एक स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आला आणि आपण हा पूल बंद करून दिला. तर ही सगळी कुठेतरी काही म्हणजे संशयाला प्रशासनाने जागा ठेवू नये, सगळीकडे पारदर्शकता ठेवावी, हे आमची आज पालकमंत्र्यांना मागणी आहे. वारजे परिसरात रेणुकानगर लाईन क्रमांक 3 येथे शाळकरी मुलं-मुलींकडून अश्लील चाळ्यांचे प्रकार समोर आलेत. स्थानिकांनी पोलिसांना याबाबत अनेकदा तक्रारही केली आहे, तरी ठोस कारवाई झाली नाहीये. याच ठिकाणी सकाळी व संध्याकाळी मद्यपान करणाऱ्यांची गर्दी वाढल्यानं महिला व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी निलेश माजिरे, जय महाराष्ट्र माथाडी कामगार सेना पुणे जिल्हा प्रमुख शिवसेना. मी माझ्या पेजवरनं काल एक व्हिडिओ व्हायरल केली होती की रेणुकानगर लेन नंबर 3मध्ये जो हा घाणेरडा प्रकार चालला आहे हा थांबला पाहिजे. इथं आपण दिवसा ढवळ्या बघतो की इथं जास्त प्रमाणात मुलं मुली
खूप जास्त प्रमाणात व्यसन करत असतात, काहीतरी अंमली पदार्थ सेवन करून ह्यांचा इथं नंगा डान्स चाललेला असतो. इथं स्थानिक नागरिक लोक आहेत आणि चांगल्या घरचे लोक आहेत की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आम्ही 2दा वॉर्निंग दिली, 112ला कॉल केला, पोलिसांच्या संपर्कात राहून आम्ही जेवढं कॉपरेट करता येईल तेवढं पोलिसांना कॉपरेट करतो, पण ही नालायक लोक सुधारायला तयार नाही. जर ही चांगल्या भाषेमध्ये सुधारत नसेल तर आमच्याकडे दुसरा पर्याय आहे. इथून पुढे जर आम्हाला अशी लोक दिसली तर आम्ही त्यांना मारल्याशिवाय राहणार नाही आहे. पोलिसांना जी काही कारवाई करायची ते आमच्यावर करू शकता, कारण आम्ही या सगळ्या गोष्टीला वैतागलो आहे. आता तुम्हालाही सांगितली, 112लाही सांगितलं आहे, पोलीस स्टेशनलाही फोन केलेला आहे आणि ह्या गोष्टीला लगाम लागत नसेल तर कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल, एवढंच सांगतो. जय महाराष्ट्र. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात न्यूरोलॉजी विभागाची पहिली मोठी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. 64 वर्षीय रुग्णाच्या मूत्रपिंडातील 10x10 सेंटीमीटर गाठ काढण्यासाठी डॉक्टर सुनील पालवे आणि डॉक्टर हनुमंत फड यांनी डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. तर रुग्णाला मधुमेह आणि हृदयविकार असतानाही भूलतज्ञांच्या नियोजनामुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. या बातमीसह घेऊयात एक छोटीशी विश्रांती, लगेचच परत येऊयात. पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित बातम्यांचा आढावा. कोल्हापूर शहरात गणेश उत्सवात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. यावरून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिंगणापूर पाणी उपसा केंद्राला भेट देऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली आहे. काळंबावाडी येथे पाईपलाईन योजनेच्या कॉन्ट्रॅक्टवर संताप व्यक्त केलाय. तर लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवा अशा सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्यात. तर पाणी टंचाईवर कारवाईचे आदेश देत अधिकाऱ्यांना खडसावलंय. महापालिकेचा कारभार अत्यंत ढसाळ सुरू आहे. मी जबाबदारीने सांगतो, वारंवार मी महापालिकेमध्ये बैठका घेतोय. ट्रॅफिकची सिस्टीम असेल, पाणी पुरवठा असेल, आरोग्य व्यवस्था असेल, प्रत्येक गोष्टीसाठी मी बैठकीत आलेलो आहे. आणि आज गणेशोत्सव सुरू असताना लोकांना घागरी घेऊन रस्त्यावर बसावं लागतंय, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. आणि म्हणून 2 दिवस सलग मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. सोमवारी परत एकदा मी बैठक आता महापालिकेत लावतोय, कारण ही जी काळंबावाडीपासून कोल्हापूर शहराला पाणी पुरवठ्याची योजना आहे, या योजनेसाठी मी आमरण उपोषण पत्करून योजना मंजूर करून आणलेली आहे. लोकांना काय त्रास होतोय हे मी पाहिलेलं आहे. डेंग्यू असेल, लेप्टोस्पायरोसिस असेल, कावीळ असेल, याने ई वॉर्डात हजारो लोक मेलेले आहेत. आणि त्यानंतर ही योजना निर्माण झालेली आहे, तरी देखील ही योजना सुरळीत चालत नाही. याला कोण जबाबदार आहे हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. आणि निश्चितपणे जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर आता कारवाई केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. बीडच्या वडवणी तालुक्यातील उपळे गावात नदीला आलेल्या पुरामुळे मृतदेह घेऊन जाण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शेख इब्राहिम यांचा मृत्यू झाल्यानंतर दफनविधीसाठी कमरेपर्यंतच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ मुस्लिम बांधवांवर आली आहे. यावेळी नदीच्या तीव्र प्रवाहामुळे जीव धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली होती. तर या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून स्थानिक बांधवांनी प्रशासनाकडे तातडीने पूल बांधण्याची मागणी केली आहे. या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये तेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.